अमित शहांच्या घरी झालेल्या बैठकीत नेमकं काय ठरतंय हे समजून घेण्यासाठी काहींनी एबीपी माझा समोर बसून रात्र जागवली, तर अनेकांनी सकाळी उठल्या उठल्या बातम्या लावल्या। काही प्रश्नांची उत्तरं सापडली तर काही प्रश्न नव्याने निर्माण झाले होते। त्यातलाच प्रमुख प्रश्न म्हणजे मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला असला तरी गृह खातं कुणाकडे असणार यावरून अडलंय का? शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार की ते नव्या जबाबदारीसाठी इच्छुक आहेत? पाहूयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। गृह खात्यावरून महायुतीत गृहयुद्ध। बारा मंत्रिपदांची डिमांड पूर्ण करणार का हायकमांड? राज्यात की केंद्रात चर्चा मात्र जोरात। आमची भूमिका काल मी जाहीर केली की महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा कालच मी दिलेला आहे, त्यामुळे तो डेडलॉक संपलेला आहे। एकनाथ शिंदेंच्या दाव्याप्रमाणे मुख्यमंत्री पदाचा डेडलॉक संपलाय, परंतु एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे केलेल्या मागण्यांचं काय? त्यापैकी कोणत्या पूर्ण होणार, कोणत्या अपूर्ण राहणार, असा प्रश्न गुरुवारी अमित शहा यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर विचारला जातोय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या मंत्रिमंडळात गृह खात्यासह नगरविकास खात्याची मागणी करण्यात आली आहे। शिवसेनेला 12 मंत्रिपद देण्याची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय विधान परिषद सभापती पदाची आणि पालकमंत्रीपद देताना शिवसेनेचा योग्य सन्मान राखावा असं सांगण्यात आलंय। महायुती म्हणून शिवसेना सोबतच असल्याचा विश्वासही एकनाथ शिंदेंनी दिलाय, पण उपमुख्यमंत्री पदाबाबत बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही। एकनाथ शिंदेंनी केलेल्या मागण्या योग्य की अयोग्य हा राजकीय वादविवाद स्पर्धेचा विषय ठरू शकतो। मात्र भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपद सोडण्याची शक्यता ही नाहीच्या बरोबर आहे। मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी स्वतःकडे गृहमंत्रीपद ठेवलं होतं। आता मुख्यमंत्री पदाप्रमाणे गृहमंत्री पदाची अदलाबदल करा अशी मागणी आता शिंदेंकडनं केली जाऊ शकते। शिवसेनेचं असं मत आहे, शिवसैनिकांचं असं मत आहे, शिवसेनेच्या आमदारांचं असं मत आहे की माननीय शिंदे साहेबांच्या अनुभवाचा उपयोग, अनुभवाचा फायदा या महायुतीच्या सरकारला मिळाला पाहिजे। त्यामुळे आम्ही आग्रही आहोत, सगळे आमदार, सगळे शिवसैनिक, सगळे माजी मंत्री आम्ही आग्रही आहोत की माननीय शिंदे साहेबांनी सत्तेमध्ये, शासनामध्ये त्यांचं योगदान, त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सहभाग हा शासनामध्ये असला पाहिजे, यासाठी आम्ही सगळे आग्रही आहोत। मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय। एखाद दोन मंत्रिपद पुढे मागे होऊही शकतात। भाजपा स्वतःकडे 20 मंत्रिपद ठेवू शकतं। शिंदेंच्या शिवसेनेला डझनभर मंत्रिपद मिळू शकतात। किमान 2 आकडी मंत्रिपद मिळतील अशी अजितदादांची इच्छा आहे। याशिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते। त्यामुळे एकनाथ शिंदे मोठ्या मंत्रिपदासह दिल्लीच्या राजकारणात एंट्री घेणार की उपमुख्यमंत्रीपद स्वीकारून राज्यातच सक्रिय राहणार असा प्रश्न काही विश्लेषकांना पडलाय। केंद्रात मंत्रिपद घेण्यापेक्षा राज्यात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं याकरता तुमच्या काही नेत्यांनी शिंदेंना विनंती केली आहे असं या ठिकाणी नाही। आमचा सर्वांचा आग्रह एक निश्चित असणार आहे की शिंदे साहेबांनी केंद्रात जाऊ नये, परंतु इथं कोणतं पद स्वीकारावं न स्वीकारावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांच्यावर ते डिपेंड करतात। म्हणून आम्ही त्यांना सल्ले देणार नाही, त्यांनी तो त्यांचा निर्णय स्वतः घ्यायचा। मी परवा देखील सांगितलं की आमची सगळ्यांची इच्छा माननीय शिंदे साहेबच महाराष्ट्रामध्ये त्यांनी राजकारण केलं पाहिजे, आमच्या सोबत सगळ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, सरकारमध्ये त्यांनी राहिलं पाहिजे, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदेंनी ऐतिहासिक बंड यशस्वी करून दाखवलं। शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण या दोन्ही गोष्टी स्वतःकडेच ठेवण्यात शिंदे यशस्वी झाले। महाशक्तीच्या आशीर्वादामुळे देवेंद्र फडणवीसांऐवजी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळाली। महायुती विधानसभा लढली ती एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात। थोडक्यात काय तर एकनाथ शिंदे गेल्या 2.5-3 वर्षात कप्तान होते आणि आता कप्तानपद सोडण्याची वेळ आली असताना महायुती नावाच्या टीममध्ये स्वतःचं स्थान भक्कम आणि वजनदार ठेवण्याचा शिंदेंचा प्रयत्न असेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा
उघडा डोळे बघा नीट.